जय भीम, नमो बुद्धाय. पुन्हा एकदा सर्वांना सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी. आपण फार महत्वाच्या प्रांतामध्ये प्रवास करत आहोत. आणि हा प्रांत जो आहे, ज्या प्रांतात आपण राहतो, जगतो, वावरतो, त्याच प्रांतात आपला प्रवास फार कमी होतो. आपण जगाचा प्रवास करतो, पण जवळच्या प्रांताचा प्रवास आपल्याकडून होत नाही. मनाची अवस्थाच अशी आहे. मनो म- मनोदशा, मनोवस्थाच तशी आहे का ते मन जगाचा प्रवास लवकर करतं. एक सवयीचा भाग त्याच्या बनलेला असतो. जगाचा प्रवास तो लवकर करतो आणि स्वतःचा प्रवास कमी करतो. आता जगाचा प्रवास म्हणजे जगाशी आप- आपण जे जोडले गेलेलो आहोत इंद्रियांच्या माध्यमातून. याच्या बाहेरचं जग म्हणजे बाहेरचं जग आहे. इंद्रियांचं जे काही मर्यादा आहे, इंद्रियाच्या म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर आपण जास्त असतो असं आपण म्हणू. उंबरठा सगळे इंद्रियांची इंद्रियांचा म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा यांचे उंबरे कुठे आहेत, उंबरठे कुठे आहेत? जिथून आपल्याला दिसायला सुरुवात होते, जिथून आपल्याला ऐकायला सुरुवात होते, गंध, चव, स्पर्श. म्हणजे स्पर्शाचे म्हणजे डोळे आणि त्याच्यावर त्याचे विषय, कान आणि त्याचे विषय, गंध, नाक आणि त्याचे विषय, जीभ आणि त्याचे विषय, आणि त्वचा आणि त्याचे विषय, हे सगळे बाहेर आहेत, उंबऱ्याच्या बाहेर आहेत. तर आपण उंबऱ्याच्या बाहेर जास्त फिरतो नॅचरली. म्हणजे कारण आपले इंद्रिय बाहेर जास्त कनेक्टेड असतात. अं, कारण त्याचे विषय बाहेर असतात. कारण त्याचं इंद्रियांचं पोटच बाहेरच्या विषयांनी भरतं किंवा भरत नाही. भरत नाही म्हणून तर ते बाहेर असतं. इंद्रियांची जी भूक असते, म्हणजे इंद्रिय म्हणजे 6वं इंद्रिय मन पण आलं त्याच्यात. 5 इंद्रिय बाहेरची आणि 6वं इंद्रिय आतलं. अं, आणि आतलं म्हणजे आतलं जग फार ते आतलं फार मोठं आहे. मनाचं जग जे आतलं आहे ना, ते फार मोठं आहे. ते आपल्या जोपर्यंत तिथं पोहोचत नाही तोपर्यंत ते लक्षात येत नाही. योगाचार नावाचा एक संप्रदाय आहे महायानामध्ये. त्या योगाचार संप्रदायामध्ये आठ आठ विज्ञान म्हटलेलं आहे. विज्ञान. तर एक 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 मुद्दा थोडासा आपण नवीन नवीन घेत राहिला म्हणजे आपल्याला लक्षात येईल की बुद्ध धम्माची व्याप्ती किती मोठी आहे, बुद्ध शिकवणीची व्याप्ती किती मोठी आहे. तर आपल्या योगाचार संप्रदायामध्ये योग म्हणजे ध्यान. त्याला योगाचार, आचार म्हणजे आचरण, प्रॅक्टिस. तर ध्यानाची प्रॅक्टिस करणारा एक संप्रदाय म्हणजे त्याला विशेष त्यांनी नाव योगाचार दिलेलं आहे. आणि तो अं, महायानी संप्रदाय आहे. त्याची प्रॅक्टिस चीन, जपान इकडे जास्त केली जाते असं दिसतंय. त्या योगाचार संप्रदायामध्ये मनात विज्ञान म्हणजे या हे जी 5 इंद्रिय आहेत, इंद्रियांची जी ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे इंद्रियांचं जे कार्य आहे, जाणून घेण्याचं, जगाला जाणून घेण्याचं, म्हणजे जे दिसतं त्याला जाणून घेण्याचं, ऐकू येतं त्याला जाणून घेण्याचं, गंध, चव, स्पर्श ह्याला जाणून घेण्याचं काम जे मन करतं,
ते 6वं विज्ञान आहे. ही 5 विज्ञान आहे: चक्षु विज्ञान, श्रोत्र विज्ञान, घ्राण विज्ञान, जिव्हा विज्ञान आणि काया विज्ञान. आणि 6वं जे आहे ते मनोविज्ञान. तर विज्ञान म्हणजे चित्त. त्या प्रत्येकाच्या मशी चित्त जोडलेलं आहे. कारण ते सगळे इंद्रिय पेट, इंद्रिय इंद्रिय जळत आहेत असं म्हटलंय ना, काही ठिकाणी आहे बघा. चित्त जळतं किंवा इंद्रिय जळतात. कामाग्नीनं जळतात, म्हणजे लोभाग्नीनं, किंवा मग द्वेषाग्नीनं. ते हे विज्ञान जे आहे, हे चित्त जे आहे, हे त्या त्या इंद्रियांशी पण जोडलेलं आहे. तर त्या योगाचार संप्रदायामध्ये अजून 2 विज्ञानं त्यांनी वाढवलेली आहेत. आता ती प्रॅक्टिकली तशी नाही दिसत, ती जाणवत नाही. पण तार्किकदृष्ट्या ते त्याला मान्य करावं लागतं. तर चक्षुविज्ञान, डोळे, चक्षुविज्ञान, श्रोत्रविज्ञान, श्रोत्र म्हणजे श्रवण, ऐकणे. घ्राण विज्ञान म्हणजे अं, ज्याला आपण गंध, नाकाचं जे गंध विज्ञान आहे ते घ्राण विज्ञान. जिव्हा विज्ञान, जीभ आणि चवी, वेगवेगळ्या प्रकारच्या चवी, अनेक चवी ज्या आहेत अगणित, तर त्या चवी. आणि स्पर्श, थंड, गरम, ओबड मऊ, काय असेल ते, टोचणारं, बोचणारं, जे काही आपल्याला त्वचेला जाणवतं ते सगळंच. तर ते काया विज्ञान म्हटलंय त्याला. चक्षुविज्ञान, श्रोत्रविज्ञान, घ्राण विज्ञान, जिव्हा विज्ञान, काया विज्ञान. आणि ह्याचं जे काही इनपुट ब्रेनमध्ये, मनामध्ये जातं, इनपुटवरच ते मनाचं कार्य चालतंय. त्याला मनोविज्ञान म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हे इंद्रियांकडून मिळालेली माहिती तिथे एक प्रकारे त्याचं ॲनालिसिस होतंय, जणू काय त्याला नाव, त्याला त्याचं नॉमेनक्लेचर, म्हणजे त्याला नाव दिलं जातं. नाव, डोळ्याला हे दिसतं, हा हे बॉक्स आहे, हे पावडरचा डबा आहे, की हे औषधाचं हे आहे, किंवा हे आहे, किंवा ते आहे, ते आहे, ते आहे, ते आहे. ते नाव देतं त्याला. ते आपल्या मनोविज्ञानातलं काम आहे. किंवा हा ध्वनी आहे, हा आवाज आहे, हा कमी आहे, हा जास्त आहे, हा यांचा आवाज आहे, हा याचा आवाज आहे. तर आवाज म्हणजे ध्वनी. हा गंध आहे, तो गंध आहे, तो गंध आहे, सुगंध आहे, दुर्गंध आहे, किंवा त्याला वास नाही. वास नाही ह्याचं हे पण कळतं, त्याला काही वास नाही, जे काय असेल ते. तर ते गंधाचं इनपुट दिसतं, त्याचं इनपुट ऐकू येतं, त्याचं इनपुट गंध, चव, स्पर्श, हे त्याला सगळं ब्रेनमध्ये, मनामध्ये त्याचं जणू काही ॲनालिसिस होतं. आणि मग त्याला नावं दिली जातात. तिथं नाम आपण म्हणतो, नामरूप आहे ना, आकार आणि नाव, नाव दिलं जातं ते. तर त्याला मनोविज्ञान म्हटलेलं आहे. मन ओळखतं, मनाला जे इनपुट मिळतं ते मन जाणतं. आणि मग ते ही 6 विज्ञानं जी आहेत, त्याच्या पुढे आणखीन 2 विज्ञानं योगाचाराने वाढवलेले आहेत. त्याला म्हणतात की हे सगळं जे काही इनपुट येतं इंद्रियांच्या माध्यमातून आणि मनात संचय होतो. आणि याच्या पाठीमागं विज्ञान आहे. विज्ञान आहे म्हणजे चित्त आहे. कारण चित्ताच्या हम्म, इच्छांनुसारच, पाहिजे नको, लोभ द्वेषांच्या इच्छांनुसार जे असतं ते अ, मनो मनोविज्ञान काम करतं. आपण त्याला मनोधम्म पण म्हणतो, मनोधम्म. तर ह्याच्यामध्ये चित्तानुसार, विज्ञानानुसार, चित्तानुसार त्याच्यामध्ये अं, क्लिष्टता निर्माण होते. क्लिष्टता म्हणजे क्लेश.
ज्याच्यामुळे यातना होतात, त्रास होतो, त्या क्लिष्टतेमुळे होतं त्यात, म्हणजे चित्तामुळे. कारण हे जे इंद्रियांकडून आलेलं आणि मनात संचित म्हणण्यापेक्षा सक्रिय असलेलं, मनोविज्ञानात सक्रिय असलेलं जे काही ज्ञान आहे, जे काही इनपुट आहे, ते ज्ञान, ते ज्ञानावर पण आणखीन जे काही चिंतन चालतं, जे काही अ, त्याचं काय म्हणतात त्याला, आणखी कल्पना आपण ज्याला म्हणतो ना, इमॅजिनेशन, म्हणजे कल्पना करतं काही इच्छानुसार, आणखीन कल्पना, हे पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, काय अजून नको, हे आज नको, अजिबात नको, असं नको, हे सगळं जे पाहिजे नकोचं जे द्वंद्व आहे, त्याच्यामुळं आत आलेलं इनपुट हे आणखीन जास्त मोठं मोठं होतं, विस्तारत जातं, मनोविज्ञान विस्तारत जातं, आणि त्याला काही मर्यादा नसतात, आणि त्याच्यामध्ये क्लिष्टता असते. म्हणून 6वं विज्ञान त्यांनी क्लिष्ट मनोविज्ञान सांगितलेलं आहे. मनच आहे ते, मनोविज्ञान, पण त्याच्यामध्ये क्लिष्टता आहे, त्याच्यामध्ये गुंतागुंत आहे, त्याच्यामध्ये त्रास आहे, यातना आहेत, म्हणून त्याला क्लिष्टो मनोविज्ञान म्हटलेलं आहे. क्लिष्टता असलेलं मन, हे ते त्याच्यात आपला, त्याच्याशी आपण सहमत हो न हो तो भाग वेगळा, पण एक समजून घेण्यासाठी त्यांनी चांगलं कॅटेगरायझेशन केलेलं आहे, चांगलं त्याचं विश्लेषण केलेलं आहे, अनालिसिस केलेलं आहे, समजून घेण्यासाठी. हे सगळं हे जो सगळा धम्मांचा जो पसारा, जो मनोधम्मांचा जो पसारा किंवा विश्लेषण किंवा एवढे सगळे ग्रंथ, हे ते सुत्त किंवा हे गाथा, हे कशामुळे निर्माण झालं, की माइंड नवीन नवीन, मन हे वेगळ्या प्रकारे त्याचं अनालिसिस करतं, मनोधम्मांचं मनोविषय करतं, अनेक प्रकारे ते अनालिसिस करतं, आणि त्याच्यामुळं एक संज्ञा अनेक संज्ञांना जन्म देते, म्हणून ती गुंतागुंत पण तयार होते विज्ञानांमध्ये. विज्ञानामध्ये म्हणजे चित्तामध्ये, जाणीवांमध्ये, चित्ताच्या जाणीवांमध्ये ते एक गुंतागुंत तयार होते, त्याच्यामध्ये क्लिष्टता निर्माण होते, त्याच्यामध्ये त्रास निर्माण होतो. त्याचाच आपल्याला जो त्रास होतो ना डोक्यात, खूप विचार चालतात, आणि ते क्लिष्टतेमुळे, ते क्लिष्ट मनोविज्ञानामुळे, क्लिष्ट मनोविज्ञानामुळे तो त्रास असतो. म्हणून त्याला त्यांनी योगाचाराने त्याला 7वं विज्ञान त्याला म्हटलंय, क्लिष्टो मनोविज्ञान, क्लिष्टता निर्माण झालेली आहे. आणि 8वं विज्ञान त्यांनी म्हटलेलं आहे की हे सगळ्यात जणू काही संचय होतो, त्याचं एक जणू काय त्याचं जणू काय एक निवास किंवा घर तयार होतं, आलय तयार होतं, आलय. मग त्यांनी त्याला, आलय आलय म्हणजे संचय, जसं हिमालयामध्ये बर्फाचा संचय, किंवा जलाशयामध्ये जसा पाण्याचा संचय, तर आलय म्हणजे घर किंवा संचय, संग्रह. तर त्याचा जणू काही सगळ्याचा संग्रह होतो असं म्हटलेलं आहे. त्याला आलय विज्ञान म्हटलेलं आहे. म्हणजे चित्त, जणू काय 8 प्रकारचं चित्त त्यांनी सांगितलेलं आहे. 8 प्रकारचे विज्ञान, 8 प्रकारच्या मनोवस्थांचं ते एक विश्लेषण आहे. तर ते आपल्याला उपयोगी पडतं न पडतं हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे, पण मला ते चांगलं वाटलं. म्हणून ते कधी कधी समजून घेण्यासाठी, मन समजून घेण्यासाठी, चित्त समजून घेण्यासाठी, विज्ञान समजून घेण्यासाठी ही माहिती आपल्याला उपयोगी पडते, आणि जे जे उपयोगात आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. तर हे जे चित्त आहे, हे
हे चित्त हा आपला याचा विषय धम्मपदाच्या ह्या चित्तवग्गाच्या निमित्तानं आपण चित्तावरच चिंतन चालू आहे. जसं आपण आधी यमकावर आपण चिंतन केलं, अभ्यास केला, विचार केला, आणखीन खोलात समजून घेण्याचा प्रयत्न केला. ते सगळं समजलं असं नाही, पण प्रयत्न केला आपण. किंवा दुसऱ्या याच्यामध्ये जागृती कशाला म्हणतात, अप्पमात कशाला म्हणतात, सती, त्याच्यावर आपल्याला चिंतन केलं. आपल्याला हे या निमित्तानं चिंतन करायला मिळालं. आणि आता आपण चित्त चित्त म्हणजे काय, जे सतीपट्ठांमधलं तिसरं जे तिथला जो तिसरा जो स्तर आहे, ते तिसरी जी लेव्हल आहे, त्याला लेव्हल म्हणता येत नाही. तिसरा प्रांत आहे तो. हा कायेतल्या जाणीवा, जिवंतपणा, आणि मग तिसरा प्रांत, तिसरी लेव्हल किंवा तिसरी अवस्था जे असेल ते ते चित्त. चित्त म्हणजे चेतवतंय ते. तर त्या चित्तावर आपलं चिंतन चालू आहे. आणि आपण नुसतं चिंतन करण्याचा प्रयत्न नाही करणार, नाही करत, आणि करायला नाही पाहिजे. नुसतं चिंतन नाही, तर ते डायरेक्ट अनुभवणं महत्वाचं आहे. एक्सपेरियन्स. बुद्धाचा धम्म जो आहे हा अनुभवण्यावर अवलंबून आहे. आणि बुद्धाचा अनुभव धम्म आहे. बुद्धांना ज्याचा बोध झाला, ज्या अनुभवातून त्यांना बोध झाला, आणि जो जागृतीमुळे झाला, सतीमुळे झाला, अपमादामुळे जो बोध त्यांना झाला, त्याला त्यांनी धम्म म्हटलेला आहे. कारण ते धम्म म्हणजे सगळ्या अस्तित्वातल्या घडामोडी ज्या आहेत, कायेतल्या, जाणीवांमधल्या, चित्तातल्या, विचारातल्या, इंद्रियांच्या पातळीवरच्या, या सगळ्या ज्या काही घडामोडी आहेत, त्या घडामोडी त्यांना काय, त्यातला कार्यकारण भाव, त्यातला प्रतीत्य समजपाव, ते त्यांना जे दिसलं त्याला त्यांनी अं, धम्म म्हटलेलं आहे. किंवा ते धम्म त्यांच्या लक्षात आले, त्याला त्यांनी धम्म म्हटलं ना. धम्म हा नैसर्गिकच आहे, तर नैसर्गिक धम्म त्यांच्या जागृतीमुळे लक्षात आलेला आहे. आणि आणि मग त्याच्यानंतर मग अनेकांनी अनेक पद्धतीने त्याच्याकडे पाहिलेलं आहे. तर आपण बुद्धांचे शब्द आपण या ठिकाणी पाहतोय चिंतनासाठी. आता हे बुद्धांचे असे शब्द असतील असं नाही, बुद्ध वेगळ्या पद्धतीने बोलले असतील, परंतु आता ज्यांनी हे लिहिलंय आणि हे पुढं चालत आलं, आता 2-1 हजार वर्ष होऊन गेली त्याला, लिखित स्वरूपात जे आलंय त्याला 2,000 जास्त किंवा जास्त वर्ष झाली असतील. तर त्याच्या निमित्तानं आपण हे धम्माचं चिंतन करतोय शब्दांच्या आधारे. आता आपण परत हेही पाहतोय की शब्दांमध्ये अडकून नाही पडायचं आपल्याला. ते शब्द काय सांगतात त्याचा अनुभव आपल्याला आला पाहिजे, याच्यासाठी आपण जास्त प्रयत्न करतोय, केला पाहिजे. शब्द माहिती झाले म्हणजे धम्म माहिती झाला असा नाही. कारण धम्म म्हणजे शब्द नाही. शब्द धम्माकडे नेतात, पण शब्द म्हणजे धम्म धम्म नाही. किंवा धम्मपद म्हणजे धम्म नाही. धम्म हे जणू काय, धम्मपद हे एक पद आहे. आता आपण इथं त्याही दृष्टीनं पाहू. धम्मपद हे एक पद आहे. पद म्हणजे पाऊल आहे, पायरी आहे, टप्पा आहे. तर त्या पायरीनं आपण आपण पायरी कुठेतरी जाण्यासाठी असते. तर आपण पायऱ्या पायऱ्यानं आपण पुढे जातो, टप्प्याटप्प्यानं आपण पुढे जातो, पावलं टाकत टाकत आपण पुढे चालतो. तसे अर्थाने याच्याकडे पाहता येऊ शकतं. पण पायरी म्हणजे ती ती गोष्ट नाही जिथे आपल्याला पोहोचायचंय. तसं धम्मपदातल्या या गाथांचा आपण अभ्यास करतो म्हणजे धम्म समजला असं त्याचा अर्थ नाही. धम्माविषयीच्या काही काही टप्पे आपल्याला ते लक्षात येतात त्याच्यामुळे. धम्माचं पद एखादं, एखादी ते एखादा टप्पा, एखादी पायरी, असे आपण त्याच्याकडे पाहू शकतो. आता पद म्हणजे गाथा पण आहेत, वेगवेगळे अर्थ आहेत. आपण आपल्याला जो उपयोगी पडतो किंवा सगळेच उपयोगी पडतात, तर सगळंच आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. पण तरी पण पद म्हणजे धम्म नाही. धम्म पद म्हणजे धम्म नाही. त्या पदाच्या
निमित्तानं त्याच्या आधारानं आपण धम्मापर्यंत पोहोचतो आणि धम्म हा अनुभव आहे. कारण धम्म म्हणजे काया वेदना चित्त मनो धम्म आहे. त्याच्यामुळे त्याच्यात त्या शब्दांच्या आधारे आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. किंवा आता मगाशी आपण जे पाहिलं की 8 विज्ञान, चक्षु विज्ञान, श्रोत्र विज्ञान, घ्राण विज्ञान, जिव्हा विज्ञान, काया विज्ञान, मनोविज्ञान, क्लिष्टो मनोविज्ञान, आलय विज्ञान. आता हे शब्द जर उपयोगाचे वाटत असतील तर त्या निमित्तानं पण आपण थोडंसं आत 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 सती पठ्ठाण करू शकतो. त्याच्याविषयीचं भान आपल्याला येऊ शकतं आणि आपण सती पठ्ठाण करू शकतो, पुढे जाऊ शकतो. तर त्याच्यासाठी हा अभ्यास आहे. आता आपण काया आन काया अपान, ही जे शरीर आपली जी काया आतून आतमध्ये श्वास घेते सोडते, त्या शब्दांच्या निमित्तानं आपण कायेत चालणाऱ्या आन आणि अपान प्रक्रियेचा आपण काय म्हणतो त्याचा बोध घेऊ शकतो, त्याची सती ठेवू शकतो. म्हणून अनापान सती म्हटलेलं आहे. त्याची आपण सती ठेवू शकतो किंवा त्या निमित्तानं आपल्याला सतीचा सराव होऊ शकतो. अभ्यास अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस, सराव होऊ शकतो. आणि काया आन करते, काया अपान करते आतमध्ये, या शब्दांच्या निमित्तानं आपण श्वासाच्या आधारे कायेमध्ये उतरू शकतो. आता हे शब्द आपल्याला कायेत नाही नेत नाहीत. शब्द आपल्याला कायानुसतीमध्ये नेत नाहीत. तर ते शब्द आपल्याला एका टप्प्यांसारखे, पायऱ्यांसारखे उपयोगाला येतात. की हे आन आहे, हे अपान आहे, हा श्वास शरीर आत घेत आहे, हा श्वास शरीर बाहेर सोडत आहे, श्वास आत घेत आहे, आतून आत घेत आहे, पोटामध्ये किंवा नाभीच्या खाली, जेवढं आपल्याला अनुभवाला येईल तेवढं, जसं असेल तसं. ओढाताण आपण करू शकत नाही, करून काही उपयोग नाही. नैसर्गिकपणे, सहजपणे जसं जाणवतंय तसं, जिथपर्यंत आपल्याला जाता येतं तिथपर्यंत, ओढून ताडून जायचं नाही. तर आपल्याला छातीतच जर श्वास जाणवत असेल तर छातीपर्यंत, आणखीन खाली श्वासपटलापर्यंत जाणवत असेल तर श्वासपटलापर्यंत, जो आपला पोटाला आणि छातीला विभागतो आणि जो वर खाली होतो, अपडाऊन होतो, तो श्वासपटल. आता श्वासपटल आपल्याला स्पष्ट दिसत नाही, जाणवतही नाही, पण काहीतरी वर खाली होतंय जाणवत. नसेल जाणवत, आणखीन पुढे समजा पोट जाणवतंय, पोटाचं आकुंचन प्रसरण जाणवतंय, आपोआप जाणवतंय नैसर्गिकपणे, की आपोआप चाललंय, ते नैसर्गिकपणे चालू आहे. श्वास आपण घेत नाही, आपण सोडत नाही, किंवा मुद्दामही आपण शरीरानं, आपण कायेनं, छातीनं, पोटानं मुद्दाम श्वास घ्यायची आणि सोडायची आवश्यकता नाही. जीवनातलं जगण्यासाठी जे एक काम चाललेलं आहे, कार्य चाललेलं आहे, जी एक ॲक्टिव्हिटी चाललेली आहे, ती आनापानची आहे आणि ती नैसर्गिकपणे चाललेली आहे, ती सहज चाललेली आहे, आपल्या जन्मापासून चाललेली आहे. जसाच आपण गर्भाशयातून बाहेर येऊन जगामध्ये प्रवेश केला, तसाच आपला आनापानला, श्वासोच्छ्वासाला आपली सुरुवात झाली. तो अजूनपर्यंत चालू आहे, पुढे मरेपर्यंत चालू राहिला आणि हे नैसर्गिकपणे चालू आहे. त्यामुळे आपण श्वास घेतो, आपण सोडतो, असं जर वाटत असेल चुकून, तर ते खोटं आहे, ते खरं नाही, तसं चाललेलंच नाही. पण आपल्याला इच्छाशक्ती ज्या म्हणतात त्या नाही, मी करते, मी श्वास घेते, इच्छा म्हणते मी श्वास घेते, मी सोडते, मी. तसं नाही वास्तव.
तसं नाही. तर हे शब्द, आता मी शब्द बोलतोय, हा सगळे शब्द सांगतोय. शब्द शब्द आपल्याला कुठे जोडतात ते लक्षात घ्यायचंय. शब्द कशाचं भान आणून देतात ते आपल्याला बघायचं. तर आपण आतमध्ये उतरतो. ही काया आन करते, काया अपान करते, तर ते आपण नाही करत, ती नैसर्गिकपणे चाललेली क्रिया आहे. त्या निमित्तानं आपण, आनापानच्या निमित्तानं आपण खाली खाली खोलामध्ये उतरत उतरत आपण नाभी किंवा नाभीच्या खाली पर्यंत आपण जाऊ शकतो. आणि हे सगळं धड खांद्यापासून बेसपर्यंत, खांद्यापासून बेसपर्यंत म्हणजे हा सगळा छातीचा पिंजरा आणि पोट आणि खाली खालीपर्यंत आपण जे अनापानचं हे जाणवतं आपल्याला, त्या निमित्तानं जे आघात जाणवतात किंवा जे हालचाल जाणवते, मुवमेंट जाणवते, ते अनापान, त्याची सती, त्याचं भान. तर ह्या निमित्तानं काय होतं? या निमित्तानं आपण कायेमध्ये उतरतो, कायेशी कनेक्शन येतं, जिवंत कायेशी, म्हणजे जाणीवांशी कनेक्शन, कनेक्टिव्हिटी येते. हा सराव आपल्याला सतत चालू ठेवायचा असतो. जोपर्यंत आपण उतरत नाही, स्वतःमध्ये येत नाही, या कायेमध्ये येत नाही, कायेतल्या जिवंतपणात येत नाही, सुखदुःखापर्यंत येत नाही, सुखदुःखांच्या जाणीवापर्यंत येत नाही, सुखदुःखाला जन्म देणाऱ्या चित्ताच्या हेलकाव्यापर्यंत येत नाही, कंपनांपर्यंत येत नाही, पाहिजे नको, पाहिजे नको, शेकडो हजारो लाखो इच्छा आकांक्षा आपल्यामध्ये आप, आपल्या परस्पर काम करतात. अविद्येमध्ये काम करतात, अज्ञानामध्ये काम करतात, अजागरूकतेमध्ये, अजागृत अवस्थेमध्ये काम करतात, प्रमादित अवस्थेमध्ये काम करतात. तर ते चित्त आहे. आणि हे जास्त गुंतागुंतीचं आहे. परंतु तेच चेतवतं चित्त, तेच पेटवतं. तो चित्ताग्नी आहे, तोच प्रज्वलित करतो आणि आपल्याला सक्रिय करतो, काया वाचेच्या आणि मनाच्या पातळीवर, म्हणजे विचार प्रक्रियेच्या पातळीवर सक्रिय करतो. तर हे चित्त जे आहे, आता आपण चित्तवग्गापर्यंत, चित्तवग्गाच्या त्या गाथेपर्यंत आलो आपण आता, बोलत बोलत बोलत, है ना. असं जसं आपण एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर चालत चालत मित्राबरोबर किंवा आपल्या कोणी असेल आपल्यासोबत, त्यांच्याबरोबर बोलत 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 आपण ते जसं अंतर चालत जातो आणि आपण म्हणतो अरे आपण चालत चालत इथपर्यंत आलो. तसं आपण हे थोडी चर्चा करत 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 आपण चित्तापर्यंत आलो. चित्तवग्गापर्यंत आता आपण आलो असं समजू. आणि आता त्या गाथेपर्यंत आपण आलो. आणि ही गाथा, आजची गाथा मला वाटतं 6वी आहे. चित्तवग्गातली 6वी गाथा आहे आणि धम्मपदातली 38वी गाथा आहे. आणि फार इंटरेस्टिंग गाथा आहे. चित्ताचा विषय आपण चालू ठेवणार आहोत. त्याच्यात ही गाथा आपल्याला मदत करेल आणखीन त्याला जाणून घेण्यासाठी. अनवठित चित्तस्य सद्धम्मं अविजानतो परिप्लव प्रसादस्य पय्यान परिपूरती. तर त्याचा अर्थ असा केलेला आहे, सांगितलेला आहे, जो मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये पाठवलेला आहे. तो ज्याचे चित्त स्थिर नाही, असा त्यांनी अर्थ केला आहे. तर तसाच अर्थ असा आहे असं नाही, तर तसा अर्थ त्यांनी केलेला आहे. ज्याचे चित्त स्थिर नाही, जो सद्धर्म जाणीत नाही, सद्धम्म जाणत नाही, सद्धर्म जाणीत नाही, ज्याचे चित्त प्रसन्न नाही, तो कधीही प्रज्ञावान होऊ शकत नाही, असं त्यांनी अर्थ केलेला आहे. चित्ताच्या संबंधित ही गाथा आहे. तर व्यक्तिगत चित्त असा एक त्याचा हा विषय आहे. म्हणजे ज्याचं चित्त स्थिर नाही, म्हणजे
त्या व्यक्तीविषयी बोललेला आहे. म्हणजे व्यक्तिगत पातळीवर ही व्यक्तिगत पातळीवरचं चित्त म्हणजे तुमचं माझं, ज्याचं त्याचं, असं ते असं असं ते याचा हे निघतो म्हणजे संकेत की ज्याने त्याने बघायचे, ज्याचं चित्त स्थिर नाही. आता हे चित्त स्थिर नाही हा शब्द त्यांनी कसा काढला, अर्थ कसा काढला? अनवठित चित्तस्स. आता वट अ- अवठित, अनवठित असा तो हे शब्द आहे. अवस्थित म्हणजे अवठित म्हणजे अवस्था, अवस्थित त्या, आणि अनवस्थित म्हणजे चांगल्या अवस्थेत नाही. ज्याचं चित्त अव्यवस्थित आहे, आपण म्हणतो मराठीमध्ये अव्यवस्थित आहे, अनवठित, अव्यवस्थित आहे. पण त्याचा अर्थ त्यांनी स्थिर नाही असा काढलेला आहे. तर ते एका अर्थानं बरोबर आहे. व्यवस्थित नाही म्हणजे स्थिर नाही, शांत नाही. म्हणजे ते चलबिचल करतंय, म्हणजे फंदलंग चपलंग आहे, कंपित होतंय, पळत राहतंय, आणि बेफाम पळत राहते, ज्याला त्याचं रक्षण करणं कठीण आहे. ते सरळ नाही, उजू नाही, ते वाकडं तिकडं पळतंय, ते कसंही पळतंय. म्हणून ते अव्यवस्थित आहे. आणि अव्यवस्थित आहे म्हणून ते स्थिर नाही. म्हणून त्यांनी स्थिर नाही असा त्याचा अर्थ काढलेला आहे. तो बरोबर आहे. परंतु शब्दशः अर्थ घेतला तर अव्यवस्थित चित्त. आणि अव्यवस्थित म्हणजे का का व्यवस्थित नसतं ते? तर त्याचीही एवढी कारणं आहेत. मग त्याच्यामध्ये लोभद्वेष आहे मुख्य, जे दोन 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 ओढाताणीचे जे दोन दोन काय म्हणतात, दोन स्वभाव जे आहेत मनात चित्ताचे, ते लोभ आणि द्वेष आहे. म्हणजे पाहिजे नको, पाहिजे 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 पाहिजे, खूप पाहिजे, आणखीन पाहिजे, फार पाहिजे, अगदी अगणित पाहिजे, त्याला काही त्याला मोजमाप नाही. नको 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 नको, अजिबात नकोस, नष्ट करा, खतम करा, त्याचं अस्तित्वच नको, त्याची आठवण पण मला नको. तर तो ते लोभद्वेषाचं जे काही, जो लोभद्वेषाचा जो संघर्ष आहे, तो पेटवतो, त्याला चित्त म्हटलेलं आहे. चित्त नावाचं काहीच नाही. त्याच्यात जे चाललेलं आहे त्याच्या त्या गुणधर्मावरून ते ओळखायचं का हा याला चित्त म्हणतात. तर चित्तवित्त काय नाही. चित्त म्हणजे चित्तात चाललेलं कार्य, त्याला चित्त म्हणतात. जसं आता परत त्या मिलिंद प्रश्नाचा, नागसेन आणि मिलिंद, राजा मिलिंद आणि नागसेनचा जो संवाद आहे की रथबीत काही नाही, किंवा नागसेन वगैरे काही नाही, तसा तसा प्रकार आहे हा. चित्तबित्त काही नाही. चित्तात जे चाललेलं आहे, जी ओढाताण चालली ते चित्त, जे चेतवतंय ते चित्त, जे प्रज्वलित करतंय जे चित्त, जे ताप देतंय ते चित्त, जे तप करायला लावतं ते चित्त, जे तापवतं, जे पळवतं. त्याच्यामुळे तापमान आहे आपल्यामध्ये, शरीरामध्ये तापमान का आहे? तर काहीतरी क्रिया चाललेल्या आहेत, काहीतरी धावपळ चाललेली, त्याच्यावरच आपण जिवंत आहोत. जीवनातली आपली जी काही मंद ज्वलन चालू आहे म्हणतात, भट्टी चालू आहे आतमध्ये, तर ती चित्ताची आहे. आणि त्याच्यामुळे ताप आहे. तर ते चित्त पळवतंय, आणि ते व्यवस्थित नाही असं म्हटलं, ते स्थिरपणे नाही, शांतपणे नाही चाललं, ती गोंधळ आहे तो. तो गुंतागुंत आहे, क्लिष्ट मनोविज्ञान आहे. आपण जे सातवं विज्ञान पाहिलं, क्लिष्ट मनोविज्ञान आहे, क्लिष्टता आहे त्याच्यामध्ये, गुंतागुंत आहे. आणि त्याचाच आपल्यावर ताण आहे, आपल्या शरीरावर ताण आहे, आपल्या शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर ताण आहे, आपल्या पोटावर ताण आहे, आपल्या छातीवर, आपल्या श्वासावर ताण आहे, आपल्या पाठीवर ताण आहे, पाठीच्या कण्यात ताण आहे, आपली जी इंद्रिय आहे त्या इंद्रियांवर ताण आहे, पचन क्रियेवर ताण आहे, श्वसन क्रियेवर ताण आहे, रक्ताभिसरणावर म्हणजे हार्टवर ताण आहे, हृदयावर ताण आहे,
आपल्या डोळ्यांवर डोळे, कान, नाक, जीभ याच्यावर इंद्रियांवर पण ताण आहे. डोक्यावर ताण आहे, डोक्यामध्ये ताण आहे. सगळं ताणच आहे. तर हे ताण तणाव ह्या यातना आहेत. तर ह्या यातना ह्या चित्तामुळे आहेत. म्हणून ते अव्यवस्थित आहे. अव्यवस्थित असल्यामुळे हे ताण आहेत. तर ह्याला हे व्यवस्थित कसं होतं? तर ते जागृतीच्या प्रकाशात आल्यावर, सतीच्या प्रकाशात आल्यावर, चित्तानुसतीमुळे चित्त व्यवस्थित होतं आणि त्या त्या ठिकाणी ते लागू पडतं. अनापानसतीमुळे अनापान व्यवस्थित होतं. कायानुसतीमुळे काया संयमित होते, व्यवस्थित होते. जाणीवा वेदनानुसतीमुळे व्यवस्थित होतात. नाही तर त्यांच्यामध्ये गुंतागुंत असते. त्याच्यापेक्षा जास्त गुंतागुंत आणि गती ही चित्तामध्ये असते. तर चित्तानुसतीमुळे चित्त व्यवस्थित होतं. जे अनवठ्ठित असतं ते अवस्थित होतं. चांगल्या चांगल्या अवस्थेत येतं. सुअवस्थेत येतं. आपण म्हणतो ना सुव्यवस्था. सुव्यवस्थित होतं ते. अनवठ्ठीच्या विरुद्ध अनवस्थितच्या विरुद्ध सुव्यवस्थित. व्यवस्थित होतं ते ज्याचं चित्त. हा, आणि ते चित्त स्थिर असतं. तर आपण हळूहळू सतीची प्रॅक्टिस, जागृतीची प्रॅक्टिस आणि ह्या सगळ्या गोष्टी याचा काय संबंध आहे हे आपण पाहतोय. काया वेदना चित्त मनोधम्म. तर चित्ताच्या बाबतीत सती जेव्हा असते, चित्तामध्ये सती जेव्हा असते, किंवा चित्तस्थ सतीमध्ये असतं, किंवा चित्तामध्ये सती जेव्हा तिचा एक प्रादुर्भाव होतो, ॲब्झॉर्ब होते त्याच्यामध्ये, क्या है घुल जाती है चित्त के साथ सती जब घुल जाती एक, त्याच्यामध्ये एक असं संपृक्तता येते. हे सगळे एकत्रित होते. तर ते वाकडं तिकडं चित्त, जे चंचल चित्त जे आहे, स्पंदन करणारं चित्त आहे, अस्थिर चित्त आहे, वाकडं तिकडं चालणारं चित्त आहे, जे काही त्याचा जो अव्यवस्थितपणा आहे, अनवठ्ठित अवस्था जी आहे, ती सुव्यवस्थित होते. बस मग त्याचा परिणाम काय होतो की तो मनोधम्म जाणतो आणि परत त्याच्यातलं चांगले जे धम्म आहे तो जाणतो. का धम्म म्हणजे धम्म, अधम्म, सद्धम्म. बाबासाहेबांनी तिची ते कॅटेगरायझेशन केलेलं फार महत्वाचं आहे. धम्म हे एक सामान्य नाम आहे, पण अधम्म हे त्याचं विशेषण पण आहे. सद्धम्म हे त्याचं दुसरं विशेषण आहे. तर धम्मातूनच अधम्म आणि सद्धम्म असतात. तर जेव्हा चित्त सुव्यवस्थित असतं म्हणजे शांत असतं, स्थिर असते, पळापळ असतं, पळापळ त्याची थांबते, सुव्यवस्थित असतं. जसं पाणी पाणी शांत, स्थिर आणि स्वच्छ असलं की त्याचा तळ दिसतो. पाणी ज्याच्यात असतं ते जर स्वच्छ आणि शांत असेल तर त्याचा तळ दिसतो. त्या भांड्याचा तळ असेल, नाही तर त्या तलावाचा तळ असेल, तर ते शांत पाणी आणि स्वच्छ पाणी याच्यामुळे तो तलावाचा तळ दिसतो. तसं हे चित्त जेवढं स्थिर आणि शांत होतं, तर ते असं उलट म्हणजे त्याला डोक्यामध्ये जो गोंधळ आहे मनोविज्ञानातला, हे जे आता आहेत ना सहा विज्ञान आणि सात सातो सहा विज्ञानातला जो गोंधळ आहे आणि आठ विज्ञानातला गोंधळ आहे, क्लिष्ट मनोविज्ञानाने आलय विज्ञानातला, तो गोंधळ जो असतो तो गोंधळ शांत होतो. आणि मग विचार प्रक्रिया, मनोधम्म, अं, आणि आणखीन त्याच्यात असं म्हटलं सद्धम्म जाणवतात. आता सद्धम्म म्हणजे ज्याच्यामध्ये हित आहे, ज्या धम्मांमुळे हित होतं, ते सद्धम्म, ज्याच्यामुळे आपल्याला एक उच्चावस्था प्राप्त होतात, तो सद्धम्म. तर इथं असं म्हटलेलं आहे, ज्याचं चित्त स्थिर नाही तो सद्धम्म जाणीत नाही.
अविजानतो, जाणत नाही. आणि त्याच्यामुळे त्याचं चित्त आनंदित राहत नाही, कारण तेच यातना आहेत ना. विस्कळीत चित्तामध्ये, जे अव्यवस्थित चित्तामध्ये दुःख आहे, यातना आहेत, वेदना त्याच्यामुळेच असतात. दुःख वेदना त्याच्यामुळे असतात. आणि जेव्हा ते चित्त शांत होतं, स्थिर होतं, व्यवस्थित होतं, तेव्हा सुखवेदना आहे. सुखवेदना म्हणजे दुःख वेदना, सुखवेदना ह्या चित्तावर अवलंबून आहे. तर ज्याचं चित्त व्यवस्थित आहे, स्थिर आहे, शांत आहे, त्याला सद्धम्म, तो सद्धम्म जाणतो असं म्हटलेलं आहे. आणि ते चित्त प्रसन्नता निर्माण करतं, सुख किंवा आनंद निर्माण करतं. प्रसन्नता निर्माण, ज्याच्या ज्या चित्तात प्रसन्नता निर्माण होते, त्याला धम्म समजायला लागतात. काय चाललंय, काय कार्यकारण भाव समजायला लागतो. त्याला प्रतित्य समुत्पाद जणू काही समजायला लागतो. त्याला त्याला अनेक धम्मातले परस्पर संबंध त्याच्या लक्षात येतात. कशामुळं काय होतं? प्रज्ञा, त्याला प्रज्ञा म्हटलेलं आहे. तर ती प्रज्ञा शांत चित्तामुळेच पूर्णत्वाला जाते. परिप्लव प्रसादस पैया न परिपूरती. जर चित्त स्थिर नाही आणि प्रसन्न नाही, सुखरूप नाही, तर मग प्रज्ञा नाही मिळत. आणि ती प्रज्ञा कधी पूर्णतेला जाऊ शकत नाही. थोडक्यात या गाथेचा सार असा आहे की आपण आधी चित्तावर काम केलं पाहिजे. चित्तापर्यंत त्याच्यासाठी पोहोचलं पाहिजे. चित्तापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला आपल्यातल्या जाणीवा जाणवल्या पाहिजेत. या मनोकायिक अस्तित्वातल्या जीवनातल्या जाणीवा, जिवंतपणा जाणवला पाहिजे. त्याची सती आली पाहिजे. त्यातले सुखदुःख कळाले पाहिजेत. त्या वेदनांची, जाणीवांची सती आली पाहिजे, ज्याला आपण वेदनानुसती म्हणतो. आणि या वेदना या कायेमध्ये आहेत. मग त्याच्या आधी कायानुसती आली पाहिजे. आणि कायानुसती जर नसेल, तर मग आनापानसतीपासून सुरुवात केली पाहिजे. आणि पुढे चालून ती आनापानसती व्यवस्थित जर पाहिली, व्यवस्थित, आता इथंच हात अंडरलाईन होण्यासारखा, करण्यासारखा मुद्दा आहे. व्यवस्थित. त्याचं जर का काही दुसरंच बरं वाईट केलं, आनापानसतीच्या पातळीवरच, तसं ती पठाण, ते सुरू पुढचं काम होतच नाही. ते किती प्रयत्न करा. म्हणून व्यवस्थित आनापानसती, सम्यक आनापानसती म्हणतो मी त्याला. त्याला मी सम्यक आनापानसती म्हणतो. एक सुरुवातीला मी जो 2000 ती 4-5 साली काहीतरी, मला तर साल लक्षात नाही, पण ती 3-4-5 साली जेव्हा मी सम्राटमध्ये काम करत होतो, तेव्हा एक लेख छापला होता, टाकला होता मी तिथे. त्याचं नाव सम्यक आनापानसती होतं आणि तो लेख खूप लोकांना आवडला. तर त्याच्यामध्ये हे सांगितलं होतं की व्यवस्थित आनापानसती पाहिजे. सम्यक आनापानसती असेल तर सतीपठ्ठानात आपण उतरतो. बाकीमध्ये आधी कशाचीच गरज नाही. श्वासच आपल्याला काय येत नाही, तो संपला विषय. आनापानसती ही कायानुसतीसाठीच आहे. म्हणजे सतीपठ्ठांमध्ये साठीच आहे, कारण कायानुसती ही आपोआपच वेदनानुसतीमध्ये नेते. कायानुसती, वेदनानुसती ही आपोआपच आपल्याला चित्तानुसतीपर्यंत नेते. कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती आपल्याला आपोआपच धम्मानुसतीमध्ये नेते. आणि सगळं अस्तित्व समजतं. म्हणजे दुःखाचं कारण, निवारण, ते सगळं त्याच्यामध्ये आलं. म्हणजे निब्बाण प्राप्तीची जी काही प्रक्रिया आहे, ती या सतीपठ्ठानामध्येच आहे. म्हणून सतीपठ्ठानाचा शेवट जो म्हटलेला आहे, तो विद्या आणि विमुक्ती आहे. विद्या म्हणजे अविद्या संपली, अज्ञान संपलं, अबोध अवस्था संपली, तिथं विद्या येते.
आणि बोधावस्था येते, बोधी, आणि त्याचा परिणाम विमुक्ती आहे, म्हणजे निब्बाण आहे. इतका तो सरळ मार्ग आहे, उजूपटीपन्नो, सरळ मार्ग आहे, गुंतागुंत नाही, कुठे भटकायची गरज नाही, कुठे जाण्याची गरज नाही. इथंच, हिअर, हिअर अँड नाव असं म्हटलेलं आहे त्याला. चांगला शब्द आहे तो, जे लोक वापरतात, हिअर अँड नाव, इथेच. त्यातच दुसरा पाली रूप, हे ही पस्तिको, इथंच या, इथंच पहा. आणखीन काही शब्द वापरतात काय, नथिंग टू डू, नो व्हेअर टू गो, काहीच करायचं नाही आणि कुठेच जायचं नाही. पळापळत थांबली पाहिजे, कारण सगळं इथंच आहे, इथंच गुंतागुंत आहे. इथंच काय ते चित्त व्यवस्थित अव्यवस्थित सगळं इथंच आहे, मनाचा गोंधळ सगळा इथंच आहे, सगळं इथंच आहे. दुःख इथंच आहे, दुःखाचं कारण इथंच आहे, त्याचं निवारण इथंच आहे, आणि मार्ग इथंच आहे, सगळं इथंच आहे. फक्त शोधायचं काम आहे. आणि तो शोध सतीपट्टणामुळे शक्य होतो. असा मला ते एक थोडस अनुभवातून मला निष्कर्ष काढावासा वाटतो. काही गोष्टी मी पहिल्यांदाच बोलतोय, तर जे बोलतो ते मला जे जाणवते ते, म्हणजे सगळ्या त्याच्यात परिपूर्णता आहे असा त्याचा अर्थ नाही. पण कधी जसं आपल्याला एखादा, जिथं जायचंय, एखाद्या पर्वतावर जायचं, तर आपल्याला तो पर्वत लांबूनच दिसतो. तर त्या किमान आपण पर्वताच्या पायथ्याशी किंवा थोडंसं वरती चढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे काही साधनं असतील आपल्यात आपल्यात जर चालण्याची शक्ती असेल तर स्वतःच चालायचं. पण आजकाल बरीच साधनं पण निर्माण झालेली आहेत, रेडीमेड साधनं आहेत. आपल्याला बऱ्याचदा ते थोडीशी कॉपी पेस्ट पण होते आपल्याकडून. तसा सतीपट्ठाण हे काय आपले शब्द नाहीत, हे बुद्धांचे शब्द आहेत. तर फक्त पण ते शब्द सांगणारे ते स्वतः इथं नाहीत, बुद्ध स्वतः इथं नाहीत, पण शब्द आहेत. पण शब्दाच्या आधारे आपण बुद्धापर्यंत पोहोचू शकतो. कशाच्या आधारे? आपल्या अनुभवांच्या आधारे. आपले अनुभव हे आपल्याला थेट बुद्धापर्यंत घेऊन जातील, म्हणजे बुद्धत्वापर्यंत घेऊन जातील. त्याचं नाव बुद्धं शरणं गच्छामि आहे. बुद्धाला शरण जातो म्हणजे दुसरं कशाला नाही. तर इथे मूर्ती ठेवली, ही मूर्ती म्हणजे बुद्ध नाही, ते प्रतीक आहे. ब- फोटो म्हणजे बाबासाहेब नाहीत, ते एक प्रतीक आहे. प्रत्यक्ष बाबासाहेब जे आहे ते आपल्याला जे फील होतात, जाणवतात आपल्या हार्टमध्ये, जर आपलं त्यांच्याशी डायरेक्ट आपलं कनेक्शन असेल तर, आतून बुद्धांशी आपलं आतून डायरेक्ट कनेक्शन असेल तर, तरच बुद्धं शरणं गच्छामि आहे. ती जागृती, ती सती, ते भान नसेल तर मग बुद्धं शरणं गच्छामि होऊ शकत नाही. आणि जिथं बुद्ध नाही तिथं धम्म नाही. कारण बुद्धांनाच धम्म दिसतात, म्हणजे कोणाला? जागृतीला. भानावर आलं की धम्म समजतात. आणि धम्मापर्यंत पोहोचायचं असेल तर काय मध्ये उतरलं पाहिजे? जाणीवा, वेदना, चित्त, जे चेतवतं ते, मनोधम्म, विचार प्रक्रिया. तर असा प्रवास दिसतो. तर सगळ्यांना शुभेच्छा देतो मी या ठिकाणी. सगळ्यांचा प्रवास सुरू हो, नसेल सुरू झाला तर, ज्यांचा सुरू झालेला असेल त्यांचा सुखरूप प्रवास पुढे हो. आणि आपण सगळेच जण आपापल्या प्रयत्नाने तिथपर्यंत पोहोचू, अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आजच्या पुरतं मी सध्या पुरतं थांबतो.